नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी आपण शेतात आलेलो आहे आणि ही माझी शेती आहे. ही माझी शेती कशी आहे तर ही मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. कारण मित्रांनो, हे आपला मोसंब्याचा बाग आहे. 1,500 झाडं आहे मित्रांनो हे मोसंबीचे. तर ह्या अशा पद्धतीने सध्या माल आहे त्याला. हे बघा, हे अशा पद्धतीने माल आहे झाडाला आणि चांगली क्वालिटी आहे. हे 1,500 झाडं आहे तर याला आंबे बार आहे सध्या मित्रांनो. तर अजून बी आपण दाखवतो तुम्हाला. आणि एक आपल्याकडे जांभळीचं झाड आहे बघा, राई जांभूळ शेतामध्ये. तर बघा पिकायला लागले ते आता, कारण थोडंफार पाऊस झालेला आहे, शितुडी झाली. ते राई जांभूळ बेस्टपैकी खायला आहे, गोड आहे एकदम. इथं ऊस लागवड केलेली आहे मित्रांनो. आत्ता 1 जूनला आपण ऊस लावला आहे. तर इथं आपण टार्गेट ठेवलेलं आहे की बुवा आता हे आपण काय केलं आहे, इथं आपले जुना बाग आहे इकडचा, हा दिसतो तुम्हाला मोसंबीचा. तर हे 800-550 झाडं होते मित्रांनो जुन्या बागचे. याला 20-22 वर्ष झाली लावून. तर याच्यातले काही झाडं अशी होते की बुवा ते पाणी अभोई गेले होते. तर त्याच्यामुळं त्यांना काढून घेतलं आणि इथं आपण त्या क्षेत्रामध्ये 7-8 गल्ल्या काढल्या होत्या. तर त्याच्यात ऊस लावला आहे आता जूनमध्ये. तर 1.5 एकर ऊस लावला बघा मित्रांनो. आणि ह्या 1.5 एकरामध्ये आपण आता आवरेज ठेवलेलं आहे की ह्या ऊसाचं की बाबा आपल्याला एकरी 100 टन ऊस झाला पाहिजे. काय शेती करीत असताना आहे ना, काही गोष्टी आपण जर असे आवरेज ठेवून जरा केल्या, टार्गेट ठेवलं ना, तर शेती परवडते मित्रांनो. आणि आपण बी पुरं लक्ष केंद्रित करून शेती करू शकतो. आणि जर आपल्यासमोर काही टार्गेट नसेल तर मग त्याला काही अर्थ नाही असे शेती करायला. त्याच्यामुळे इथं आपण ऊस लावेले. ह्यो 1.5 एकर ऊस आहे. जूनमध्ये 1 जूनला लावला आहे, आता अजून उगला नाही, आत्ताच लावला आहे. हे असं फुल्ली पाडायचं काम चालू आहे मित्रांनो आमचं. हे छोटं ट्रॅक्टर आहे आपलं आणि त्याला माग आहे फुल्ली पाडायसाठी बघा. तर हे अशी फुल्ली पडत होत्या ना, हे अशी चालू आहे बघा आमची फुल्ली पाडायचं काम. इथं आपल्याला सरकी लावायची आहे, की जसं पाहिलं ना म्हणलं तुम्हाला तसं. आता थोडं राहिले आपले फुल्ली पाडायचं. तर हे असं फुल्ली पाडायचं काम आपलं चालू आहे. आणि इथं सरकी लावून नंतर सरकी काढले उचलो मित्रांनो, चांगला जर पाऊस झाला तर. उद्या लगी मग ते शेतकरी लोकांना तर असे उद्या उगून परदेशीला कापूस यायला पाहिजे होत तिला. अशी उद्या उगून परदेशीला कापूस याचाला. सरकी खुरपायची बी तिला पार उपटूस तर या लागेल तुम्हाला. कापसाला बी याचाला. हे ऊस आहे मित्रांनो आपला, 2 एकर ऊस आहे. हा खोडवा आहे बघा. तर चांगला वाढेल आहे ना. ही अशी माझी शेती मित्रांनो. 2 एकर ऊस आहे आणि त्याला पाण्याची पद्धत ही अशी बघा. हे अशा नळ्या आहे. आता आपण पाणी लावायसाठी चालवलं आहे शेतामध्ये, कारण रात्रीची लाईट आहे. तर आता पाणी लावून द्यायचं. म्हणजे 12 नळ्याला जर पाणी लावलं ना मित्रांनो, तर रात्री परत 4 घंट्याला ते भिजतं आहे, 4 तासात. म्हणजे रात्रीतून आपल्याला 24 साऱ्या भिजतात बघा ऊसाचे. हे बघा ऊस म्हणजे खूप हायटेड पण आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे आलेला. तर अशा पद्धतीनं आपली मित्रांनो शेती आहे. 2 एकर हा ऊस आहे, ती लागवड आत्ताच केली आपण. बाकी मोसंब्या आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपली शेती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करा मित्रांनो. तर ह्या अशा पद्धतीने माझी शेती मित्रांनो. तर मी पण शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळं काय होतं की रोज शेतीमध्येच आपल्याला काम करावं लागतं. तर माझ्या ब्लॉगचं नाव आहे बळीराजा ब्लॉग. त्या बळीराजा ब्लॉगला मित्रांनो
सबस्क्रायबर आणि लाईक करा आणि भरपूर अशी मला सपोर्ट करा मित्रांनो, कारण रोज शेतीमधले नवीन कामं आपण काय करतो हे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, जय जवान जय किसान.